खूप सुंदर अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे. खूप छान. सजावट चालली आहे, तुम्ही बघू शकता. डन डन बरोबर आहे, लावा. फोटो सेशन त्वरित संपवायचं आहे. कार्यक्रम लगेच सुरू होत आहे. नरेश सर बसून घ्या. तुमच्या स्वागताची तयारी चालू आहे. पुणे सत्र क्रमांक 193 च्या वतीने या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीत करणार आहोत. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. भारत माता की जय. प्रतिमा पूजन अर्थात सरस्वतीचं पूजन करण्यासाठी की मी प्रमुख पाहुणे अर्थात अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन प्रतिमा पूजन होणार आहे. पूर्ण सभागृहाचा फोटो या ठिकाणी काढायचा आहे. शाल घ्या, शाल. करण्यासाठी मी प्रथम आपल्या सर्वांच्या ओळखीचे असणारे तात्या अर्थात आमच्यावर पुत्रवेद प्रेम करणारे श्री लोखंडे सर अर्थात तात्या, आम्ही त्यांना या
सत्र क्रमांक 193 या सत्राचा निरोप समारंभ आज या ठिकाणी साजरा होतोय। या कार्यक्रमाचे अध्यक्ष जगताप सर व पोळ सर तसेच सर्व मित्र मला त्या ठिकाणी व्यक्त करायचे तुषार कोळी सर। असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आदरणीय जगताप सर व पोळ सर, निम्न श्रेणी लिपिकांचा सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण वर आल्या तर त्या घरगुती अडचणी पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न जगताप सर व पोळ सरांनी केलेला आहे। वेळोवेळी प्रत्येकांना मार्गदर्शन देण्याचं काम व त्यातून हे सत्र म्हणजे आपल्याला या सत्रामध्ये 4 महिन्याच्या कालावधीमध्ये सुट्ट्यांचा कालावधी जास्त झाल्यामुळे प्रत्येकाला काही घरगुती अडचणी पण होत्या, तर त्यामधून मार्ग काढून सरांनी वेळोवेळी प्रत्येकाला पुजारी सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे। श्री पुजारी सर। आजचे कार्यक्रमचे अध्यक्ष माननीय जगताप सर आणि पोळ सर, आपले सर्व मित्र आणि मैत्रिणी, ज्यावेळी ट्रेनिंगला आलो त्यावेळेला असं म्हणजे पहिल्यांदाच ते काय म्हणजे समजत नव्हतं। ज्यावेळी जगताप सरांच्या बरोबर संपर्क आला तेव्हापासून मग जगताप सरांनी असं की शिक्षक कमी आणि मित्र या नात्याने आम्हाला जवळ केले, त्यामुळे आम्हाला हे प्रशिक्षण पूर्ण करताना काही वाटले नाही। आणि इथे जमलेल्या माझे सर्व सहकारी मित्रमैत्रिणींनो, आज या ठिकाणी निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे, आपण एकत्र जमलेलो आहे। आज मी सांगू शकतो से बनावते, आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, जो मुसीबत पे खड़ा होता है वो सबसे बड़ा आदमी होता है। असे आपले आदमी तुझे काय प्रॉब्लेम आहे, तुझे काय प्रॉब्लेम आहे, माझे प्रॉब्लेम आहेत, पण सरासमोर जाणं हाच माझा मोठा प्रॉब्लेम आहे। सरासमोर जाणं म्हणजे हाच मोठा प्रॉब्लेम। आला सागर आला गुपचूप बसला मार्ग सोडून बसला, सर बघतील का बघतील आहेच लक्ष आला का बंद सोडला, मागं सोडून बघतोय लपून बसतो तरी सरांचं लक्ष असतं। असे शिक्षक आहेत, खूप चांगले शिक्षक आपल्याला लाभलेले आहेत। त्याचबरोबर आज जे निरोप समारंभ आहे, आपल्या सरांचं नातं आणि आपल्या गुरु सरांचं नातं, आपलं नातं जे आहे हात आणि डोळ्यासारखं आहे। भरपूर फॉलोअर्स असणारे श्री दानवे सर, ज्यांनी सर आणि विद्यार्थी यांच्या मधली भूमिका ज्यांनी गेल्या 4 महिन्यामध्ये योग्यता पार पाडली, ते किरण दानवे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं। चला किरण दानवे सर। आज बोलायला पाहिजे होतं, पण सर्दी आणि डोकं दुखतंय, त्यामुळे मी बोलत नाही। पण मला जे काय बोलायचं ते मी एका कागदावरती लिहून आणले, ते भाषेचं बोलते। या ठिकाणी केली त्याचा आम्हा सर्वांवर असलेलं प्रेम आणि कर्तव्य भावना या ठिकाणी मी कधीही विसरू शकत नाही। सरांचे अनुभव, अवांतर नॉलेज, जनरल नॉलेज आणि शिकवण्याची सोपी पद्धत खूपच प्रेरणादायी आहे। प्रशिक्षणार्थी आणि माझे सर्व आदरणीय गुरुवर्य जगताप सर आणि आदरणीय आपले पोळ सर यांच्या नित्य चरित्र इन विचारों से हमारे जीवन में उजाला देने वाले कुछ पद मैं प्रस्तुत करना चाहती हूँ कि हमारे जो आदरणीय गुरुवर्य जगताप सर जे अमूलिक ज्ञान दिलेलं आहे सर हे, तर ते ज्ञान आपण म्हणजे ते अलौकिक ज्ञान आहे। कोणी सरांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल। 4 जिल्ह्यातनं आलेली आहेत मुलं, त्यांनी पण खूप त्यांच्या अडचणींचा सामना करून इथे उपस्थित झाले। आता मला कोल्हापूरला 2 महिन्यांना 3 महिन्यांना एका तारखेला जावं लागतं, त्याच्यामुळे मी माझ्याहून ओळखून घेऊ शकतो की मला जायचं विद्या संपादन करण्यासाठी विद्येच्या माहेर घरी आपण या ठिकाणी सर्वजण आलोत।
आणि या ठिकाणी आल्यानंतर माझी अनेकांबरोबर प्रथमच ओळख आणि मैत्री झाली. त्यामध्ये जीवाला जीव पण देणारे सर्वजण मित्र मला या ठिकाणी भेटले. खास करून हजारे, दिनेश हजारे, तुमची आठवण तुम्ही ठेवणार की नाही आम्ही आपल्याला कधी विसरणार नाही. तुम्ही आहात जोवर कधी न वाटेवणे, तुम्ही आहात तोवर कधी न वाटेवणे. LGC ट्रेनिंग आता वाटे सुने सुने. उणीव तुमची भरून कोणी काढणार नाही सर, आम्ही आपल्याला कधी विसरणार नाही. अभ्यासवृत्ती आहे त्याच अनुभवाची जोड आहे. तुमच्यासारखा कोणी आता सर भेटणार नाही सर, आम्ही आपल्याला कधी विसरणार नाही. LGC ट्रेनिंगला आलोच, LGC ट्रेनिंगला आलोच, सौभाग्य आमचे हे. आज नरक घेत आहोत, दुर्भाग्य आमचे हे. हृदयाची व्यथा आमच्याकडून आकळणार नाही सर, आम्ही आपल्याला कधी विसरणार नाही. जगताप सर आमचे जीव के प्राण होते, चुका आमच्या तो पदरात घेत होते. सांभाळून आता कोणी सर घेणार नाही, आम्ही आपल्याला कधी सर विसरणार नाही, आम्ही आपल्याला कधी विसरणार नाही. आपण सप्टेंबर ते आज म्हणजे डिसेंबर पर्यंत प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केला आहे जवळजवळ. म्हणजे आता परीक्षेच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. सुरुवातीला सुद्धा मी तुमचं अभिनंदनच केलं होतं आणि आजही अभिनंदन का करतो की यशस्वीरित्या तुम्ही सगळ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. तर या आपण आज जरी विद्यार्थी दशेत असलो तरी आपण हे आम्ही सर्वजण एकत्र अशा एका नावेत प्रवास करत आहोत. कारण आपल्या शासकीय जीवनामध्ये आपल्याला ज्या ज्या अडचणी भविष्यामध्ये येतात किंवा येतील त्यासाठी आपल्या बांधकाम खातं केलं तर आपण त्याला शाळेत घालून पण दिलं पाहिजे. त्यांना तुला घालून द्यायला देत आहे. सर्व फोटो सर्वांना मिळतील याची प्रायव्हेट फोटो चालू आहे. आपल्या प्रशिक्षणामध्ये बरेच वक्ते म्हणा किंवा यांनी खूप छान हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी त्यांचंच खूप श्रेय आहे. अगदी कवितेच्या वेगवेगळ्या चारोळे असतील किंवा काय असतील त्या यामध्ये गुंफून हा कार्यक्रम त्यांनी खरंच यशस्वीरित्या पूर्ण केला. त्याबद्दल आपण सर्वांचे त्यांचं अभिनंदन करू. करायचे त्यांना एकच वाटली की क्लासमध्ये खूपच थोडे मुलं बोलणारे असे विद्यार्थी मागच्या 1-4-5 बॅच पूर्वी तर होत्या की अगदी म्हणजे अनुकंपा तत्वावर जर म्हटलं तर स्त्रियांच्या बाबतीत खूपच मोठं म्हणजे त्यांच्यावर हे एक संकट आलेलं असतं आणि अगदी त्या चुली पुढून उठून जर कार्यालयामध्ये हजर होऊन पण कार्यालयाची कामकाज चालतात आणि त्यांनी शाळा सोडून बरेच वर्ष झालेली असतात तरी देखील त्यांनी सुद्धा हे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे व्यवस्थित. त्यानंतर आपल्या LGC ट्रेनिंगचे सर्व अर्थात जगताप सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आणखी एकदा आपल्या अनमोल मार्गदर्शनाने उपकृत करावं. छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून माझ्या भाषणास सुरुवात करतो. माझे सहकारी मित्र आपले सर्वांचे आवडते शिक्षक श्री प्रोफेसर, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, साधारणपणे आपलं सत्र क्रमांक 193 सप्टेंबर चालू झालं.
त्यातले त्यात आपले 10 दिवस तर सुरुवातीला हजर होण्यातच जात असतं. धार्मिक परिस्थितीमुळं नंतर तिथं पण हॉलमध्ये आपल्याला 2 सत्रात प्रशिक्षण घ्यावं लागत असल्यामुळं खरं तर तुमच्या बॅचवर आमच्याकडून वैयक्तिक माझ्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. जेवढं शक्य होतं तेवढं देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते थोडंसं तुमच्या बाबतीत कमीच पडलं असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरं बाब अशी की आमच्या प्रत्येक बॅच मध्ये कोणाची ना कोणाची थोडीशी कटकी उडत असते विद्यार्थ्यांची, एका दुसरा तरी विद्यार्थी असतो. पण मी पहिली बॅच अशी झाली की आमचे कोणाशी वादविवाद झालेले नाहीत, परंतु तरी सुद्धा शासकीय कामकाज म्हणा किंवा हे सत्र इतकं चालवण्याच्या दृष्टीनं कुठंतरी थोडंसं आम्हाला कठोर व्हावं लागतं आणि त्या ह्याचं पण देतो, आशीर्वाद पण देतो. आणि भविष्यात तुम्ही इथून प्रशिक्षण संपल्यानंतर तुम्ही हजर झाल्यानंतर तुमच्या शासकीय कामकाजात तसंच या प्रशिक्षणात सगळे मित्र भेटले, काही जवळचे झाले असतील, काही लांबचे, परंतु मी सगळ्यांनाच मित्र म्हणतो. तर मित्रासारखा कधी आवाज द्या, मी 100% संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आपण सर्व एकाच घरचे माणसं, मग घरामध्ये घरपण कशाला, घरामध्ये घरपण कशाला. आजच्या या कार्यक्रमासाठी आपला अनमोल वेळ या ठिकाणी दिला ते आदरणीय जगताप सर आणि आदरणीय फुल सर हे दोघंजण आपला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला निरोप दिला. त्याबद्दल सत्र क्रमांक 193च्या वतीने त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो. आपण ही आता कसं आहे, एक सत्रामध्ये एकाच घरचे माणसं, मग घरामध्ये घरपण कशाला, घरामध्ये घरपण कशाला. आजच्या या कार्यक्रमासाठी आपला अनमोल वेळ या ठिकाणी दिला ते आदरणीय जगताप सर आणि आदरणीय फुल सर हे दोघंजण आपला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला निरोप दिला. त्याबद्दल सत्र क्रमांक 193च्या वतीने त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो.